संपूर्ण देश आज राममय भक्तीत तल्लीन झाला आहे. अयोध्येत श्री रामलल्लाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा साजरा होत आहे. भारतभर विविध धार्मिक कार्यक्रम साजरे केले जात आहेत. त्याच अनुषंगाने कळव्यातील तीर्थस्थळ असणाऱ्या माता तुळजाभवानी मंदिरामध्ये विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे तसेच दीपोत्सवाचं आयोजन ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील आणि माजी नगरसेविका मनाली पाटील यांनी केलं होतं. आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते मातेच्या मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेची आरती करण्यात आली. त्याचप्रमाणे संपूर्ण कळवा प्रभागामध्ये लाडूचा महाप्रसाद व झेंड्यांचेही वाटप करण्यात आले. सायंकाळी तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये मातीच्या दिव्यांची आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली होती. त्याचबरोबर दिव्यांनी सजावट करीत दीपोत्सव साजरा करण्यात आला. निश्चितच आज देशभर उत्साहाचं वातावरण आहे. त्याचबरोबर कळवेकरही या उत्सवाच्या वातावरणात सगळे सामील झालेले आहेत. आणि आज या मंदिराच्या ठिकाणी आपण तुळजाभवानीच्या मंदिराच्या ठिकाणी वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करत असतो. पण आज या रामाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त, मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त आपण राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विविध कार्यक्रमांचं या मंदिराच्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. रामाची प्रतिकृती इथे आपण स्थापित केलेली आहे. आणि स्वामी समर्थ मठातील जे तिथले भक्त आहेत ते इथे विविध कार्यक्रम सादर करतात. रामरक्षा असेल, सुंदरकांड असेल, त्याच्यानंतर हनुमान चालीसा पठण असेल, असे विविध त्या रामनामाच्या जपाचे विविध कार्यक्रम दिवसभर इथे आयोजित केलेले आहेत. त्याचबरोबर गौरीज डान्स कट्टा त्यातर्फे महिला ज्या आहेत त्या रामाच्या विविध पारंपरिक गाण्यांवर नृत्य इथे सादर करणार आहेत. आणि संध्याकाळी आपण भव्य असा दीपोत्सव इथे आपण आयोजित केलेला आहे. रामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त आपण इथे महाप्रसाद देखील ठेवलेला आहे भक्तांसाठी.